जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती. तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दिपवू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज. भरवसा उद्याचा खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा. अरे खुळ्या, ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज. पोलीस वाल्या, सायकल वाल्या, ब्रेक लावून थांब. टोपी तुझी हातात माझ्या होईल कसर काम. जाऊया डबल सीटर लांब, चल डबल सीटर लांब. अशी मोहात पाडू नको नको, अशी मोहात पाडू नको, कमला खड्यात गाडू नको. ड्युटी राहू दे फिरते मोर, कसलं मोठं काम. जाऊया डबल सीटर लांब, चल डबल सीटर लांब. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. कुमाकुंडा 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 गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला वेळा. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार. तुम एक दिल हो या एक आदमी? आदमी ही तो दिल है डॉक्टर साहब. आदमी में दिल होता है, दिल में आदमी. तुम बीमार हो, तुम्हारा ऑपरेशन किया जाएगा. ऑपरेशन? डॉक्टर साहब, मुझे क्या बीमारी है? बड़ी खतरनाक बीमारी है. दिल बड़ा और दुनिया छोटी. तो दुनिया का ऑपरेशन कीजिए डॉक्टर साहब. मुझ गरीब का दिल क्यों निकालते हैं? इसलिए कि तुमसे बड़ा दिल दुनिया में किसी का नहीं है. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. खूप छान. काय मुलं नाचली. वा वा वा. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये मला लक्ष्मीकांत बेर्डे दिसतोय. वा वा वा. जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं, हम थे जहाँ, अपने यहीं दोनों यहाँ, इसके सिवा जाना कहाँ.
आजच्या भागाची सुरुवात छोट्या छोट्या बच्चे कंपनींनी त्या एका लाडक्या सुपरस्टारच्या गाण्यांवरती नृत्य करून केली, ज्यांच्यावरती जीवापाड आम्ही सगळेजण प्रेम करतो आणि आयुष्यभर करत राहणार आहोत. तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे. नुकतीच 16 डिसेंबर ही तारीख झाली आणि 16 डिसेंबर म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृती दिन. स्मृती म्हणजे आठवण काढणे, लक्षात ठेवणे एखादी गोष्ट. पण मला वाटतं की लक्षात ठेवण्यासाठी विसरायला तर पाहिजे ना. पण ही व्यक्तीच अशी आहे ज्यांना आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि म्हणूनच त्यांचं नाव लक्ष आहे. आणि ते आयुष्यभर आपल्यावर लक्ष ठेवून आहेत की मी तुमच्या लक्षात आहे ना. पण त्या व्यक्तीनं इतकं काही करून ठेवलेलं आहे की मी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हसतच राहिलं पाहिजे असा एक नियम घालून दिलाय जणू काही. जोरदार टाळ्या लक्ष्या मामांसाठी झाल्या पाहिजेत. आज इतक्या दिग्गज व्यक्ती या मंचावरती एकत्रितपणे आलेल्या आहेत ज्यांच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहेत लक्ष्मीकांत बेर्डे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निवेदिता जोशी सराफ यांचं. जोरदार टाळ्या. स्वागत झालं पाहिजे विजयजी पाटकर यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशोरी शहाणे वीज यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महेश कोठारे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या विजय कदम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि स्वागत करूयात किशोरी अंबिये मॅम यांचं. आजचा हा खरंच एक वेगळा भाग आमच्यासाठी असणार आहे. आम्ही आयुष्यभर हा भाग लक्षात ठेवू, आजचा आणि उद्याचा. महेश सर, कसं वाटतं तुम्हाला या भागाच्या निमित्तानं इथे येऊन? लक्षाची आठवण आली का डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा इतके गोड आठवणी आहेत त्याच्या लक्षाच्या. आणि 16 डिसेंबर मी कधी विसरणार नाही आयुष्यात. खतरनाक दिवस, ज्या दिवशी रात्री 2:30-3 वाजता मला फोन आला आणि पायाखालची जमीन सरकली. एनिवे, ऑन अ लायटर नोट, लक्षा इज लक्षा. लक्षा, तू माझ्या लक्षात आहेस, तू माझ्या काळजात आहेस, तू माझ्या हृदयात आहेस. वा वा, क्या बात. तुमचं स्वागत. विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. सुरुवात करतो महेश कोठारे तुमच्यापासून. महेश कोठारे सरांनी मागे एकदा सांगितलं होतं की ₹1.25 रुपयामध्ये तुम्ही साईन केलं होतं. 1 रुपया. 1 रुपयामध्ये ते मास्कटिंग मध्ये हे मी जितक्या कलाकृती केल्या आजपर्यंत, लक्षा हयात असेपर्यंत लक्षाशिवाय एक पण नाही केली. माझ्या प्रत्येक कलाकृतीत लक्ष आहे. आणि आजसुद्धा मला असं वाटते की माझ्याबरोबर आहे तो. खरं. आणि त्याला म्हटलं का तू माझ्या पिक्चरमध्ये काम करशील का? तो मला हो नक्की करीन का नाही. मी माझ्या खिशात 1 रुपयाचा कॉईन होता. हा सायनिंग, ही सायनिंग अमाऊंट. वा वा. तर तो तसा सीन धूमधडाक्यात सुद्धा आहे. अच्छा. जिथे तो येतो तिकडे तंबूजवळ आणि मी सांगतो तो मला देतो 1 रुपया साईन करतो, असा सीन आहे. तर लक्षाची आठवण आली ना का आठवणींचा एक नुसता पूर येतो. आता येणार आहे निवेदिता मॅम तुमच्याकडे. मी मागेही हा उल्लेख केला होता की अनेक सिनेमे तुम्ही एकत्रितपणे केलेले आहेत. काय सांगाल लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल? सर्वप्रथम म्हणजे मला खरोखरच झी मराठीचे खूप आभार मानायचे की आज तुम्ही हा एक आगळा वेगळा कार्यक्रम करताय लक्षाचा. त्याला जाऊन इतकी वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्या अभिनेत्याबद्दल इतक्या प्रेमाने तुम्ही हा कार्यक्रम करताय, पोटतिडकीने तू बोलतोयस त्याबद्दल, हे पाहूनच मला खूप आनंद होतोय. आणि एक तुम्ही आत्ता छोट्या मुलांनी लक्षाला जो ट्रिब्यूट दिला ना, तो मला वाटतं फारच संयुक्तिक होता. कारण लक्षामध्ये ना एक छोटं मुलंच लपलेलं होतं. तो मला असं वाटतं मोठा झालाच नाही, तो तसाच होता. कारण मी लक्षाला 10 वर्षाची असल्यापासून ओळखते. तो आणि आम्ही लिटल थिएटर बालरंगभूमी सुद्धा करमरकरांच्या बालनाट्यात एकत्र काम करायचो.
आम्ही पूर्वी अगदी म्हणजे लक्ष्मीकांतचं घर होतं वीरा देसाई रोडला, तर त्याच्या घरी ॲज आय एम टेलिंग यू नो मोबाईल्स, तर मी फोन केला आणि मला प्रचंड झुरळाची भीती वाटते. अच्छा. मी फोन केला माझ्या आईला सांगायला की मी लक्षाकडे आले आणि मला कोणतरी घरी सोडेल. तर मी फोन केला आणि आई मी लक्षाकडे आले आणि एक उडतं झुरळ आलं आणि मी जोरात किंचाळले आणि मी फोन ठेवला. आता लक्षाचं सेन्स ऑफ ह्युमर इज सो ग्रेट. तो मला म्हणतो सगळं ते गेल्यावरती पहिल्यांदा आईला फोन करून सांग की मी झुरळाला बघून घाबरले. नंतर आई मी लक्षाकडे असं म्हणून तू किंचाळून फोन ठेवलास. तुझ्या आईला काय वाटेल माझ्याबद्दल, आधी तिला फोन कर की झुरळाला बघून घाबरली. निरागस बालकच होता. वा. तर आता या गप्पांमध्ये आणखीन एका व्यक्तीला आपण आमंत्रित करणार आहोत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची आणखीन एक अभिनेत्री, ज्यांनी त्यांच्याबरोबर बरेच सिनेमे केले आणि सायकलवाल्या लक्षाला थांबवणारी एकमेव हिरोईन सगळ्यांनाच माहिती आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री प्रेमा किरण यांच्यासाठी. क्या बात है. वा वा. क्या बात आहे. प्रेमाजी मनापासून स्वागत आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. पण आज थुकरटवाडी सुद्धा सजलेली आहे. तुम्ही बघत असाल तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रूपं तुम्हाला दिसत आहेत कार्टून स्वरूपातली. थुकरटवाडी आज लक्ष्मीकांत बेर्डेमय झालेली आहे. आमच्याकडे सुद्धा बरेच दिग्दर्शक आहेत हे तुम्हाला माहिती आहे सर. आमच्या गावात सुद्धा महेश कोठारे आहेत आणि आमच्या गावातले महेश कोठारेंनी एक सिनेमा डिरेक्ट करायचं ठरवलेलं आहे. 5 अक्षरीच आहे हेही मी आधीच सांगतो. म्हणजे पछाडलेला ऐकलाय, झपाटलेला ऐकलाय, तसं त्यांनी सैराटलेला असा एक सिनेमा डिरेक्ट करायचं ठरवलेलं आहे. आता सैराटलेला डिरेक्ट कोण करते बघा, महेश कोठारे सर. त्या सिनेमामध्ये काय काय सरप्राइजेस आहेत हे मी आत्ता फोडत नाहीये, तुम्हीच बघा. अरे वा. तर मंडळी आता सुरुवात करतोय आमच्या सिनेमाला, ज्याचे डिरेक्शन करतायत थुकरटवाडी गावचे दिग्दर्शक महेश कोठारे. स्वागत करूया त्यांचं. Good morning! Good morning! Good morning! Good morning! Good morning! Good morning! Everybody, good morning! Good morning! Good morning! Good morning! Good morning! Hey, good morning! Good morning, everybody! Oh, you good morning! Yes! Yes! Good morning! Everybody, good morning! आता इधर मैं एक सिनेमाचं शूटिंग करणार आहे. सिनेमा मला जबरदस्त असतं. प्रेम कहाणी 5 अक्षरे. यु नो 5 अक्षर मला लाकी आहेत. थरथराट, झपाटलेला वगैरे वगैरे, म्हणून मी माझं नाव सुद्धा 5 अक्षरी ठेवलेलं आहे. महेश कोठारे. यु नो कधी कधी मला 6 अक्षर पण लकी आहेत. येस, 6 अक्षर पण लकी आहेत, म्हणून माझ्या परत नाव ठेवलंय 6 अक्षरी, आदिनाथ कोठारे. डॅम इट. 7 अक्षर पण मला लकी आहेत, पण यु नो 3 अक्षर मला लकी नाहीये. तुमच्या बायकोचं नाव काय? नीलिमा. 3 अक्षर पण लकी आहेत. 3 अक्षर पण लकी आहेत, मला सगळे अक्षर लकी आहेत, म्हणून माझ्या सुनेचं नाव ठेवलं मी रमीला कानेटकर. ओ माय गॉड, हे प्रकरण हाताच्या बाहेर चाललंय. नो, hey, चहा. Damn it! What is this? असू दे, चल पाहिजे. Now, shooting is starting, sir. Shooting starting with full energy. And sir, मी आता मला या सिनेमामध्ये, माझ्या सिनेमाचं नाव आहे सैराट लीला. सैराट लीला, यु नो 5 डिजिट. आणि मला पाहिजे आर्ची. Where is my आर्ची? Where is my आवडा?
सिनेमा मालक मला घ्या की तुमच्या सिनेमात. आय कोण आहेस तो? भावडाक्का. आवडाक्का. आवडा का? तू आवडा का कमी आणि काळा बुक्का जास्त वाटते. आवा 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 काय बोलताय? तुमच्या जिभेला काय हाड? सर सर तुमच्यावर मी कविता केली. ये रे पावसा रे तुला देतो पैसा रे. गुड. पैसा झाला मोठा रे आमच्याकडे आलेत कोठा रे. आणि 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 100 days मध्ये काम करतात त्यांचे बेटा रे. Yes, 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 yes. My son Nadinath. Yes, great poem. किशोरी ताई तुमच्यावर पण कविता केली. अरे बापरे बोला. ये ग किशोरी माझे मडके भरी. मिस्टर वी झाले धावून आणि किशोरीला गेले घरी घेऊन. आणि मग पुढे काय वीज नाही लोड शेडिंग आमच्या गावात. ओके झालं तुझ्या कविता संपल्यात? नाही नाही निवेदिता ताईवर पण कविता. Oh my God. ये ग निवेदिता करू आपण चिंता चिता चिता चिंता चिता कविता. आपण जाऊ जंगलात दिसेल आपल्याला जिराफ. कसे आहेत का अशोक सराफ? Okay, now stop this nonsense. नाही अजूनही. Oh my God, damn it. आंबी ताईवर पण केली मी. हा आंब्यात आंबिये हापूस आंबिये. आंब्यात आंबिये हापूस आंबिये आमच्याकडे आल्यात किशोरी ताई. आंबे कुठं आहेत? मे महिन्यात. आता कुठं? damn it. झाला तुझा संपूर्ण मूर्खपणा. ओके नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क. हे कुठे आहे? अशोक कुठे आहे? अशोक. प्रियतम्मा हे प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा. प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सिम्मा. 4 दिवसाची ज्वानी 4 दिवसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा. प्रियतम्मा हे प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सिम्मा. वाटलेलंच काहीतरी चुकणार तिच्या आईला. तिच्या कोठारीजी राव धने Where is my other characters? विजय पाटकर. हे पाटकर स्क्रिप्ट द्या ना मग करतो ना पाठ. यार स्क्रिप्ट देते काय नाही. पाटकर कुठे आहे? विजय पाटकर कुठे आहे? ते पण करते मला द्या की स्क्रिप्ट. अरे पाठांतर नाही पाटकर. वेर इज विजय पाटकर? आय वॉन्ट राईट नाउ हियर. माइम करतो माइम. नाउ वेयर इज माय नेक्स्ट कॅरेक्टर? किशोरी शहाणे कुठे आहे? माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाडी गोडी अशी केली सदुगी
मामी सुद्धा आलीये. काय करताय? चला हवा येऊ त्याचा सेट मला फार आवडतो. इथे ना खरंच येऊन इतकं पॉझिटिव्ह आणि छान वाटतं ना. खरंच खूप मस्त, खूप छान आहे हे सगळं. वा. आणि काय महेश कोठारे, मी ऐकलं तुम्ही सिनेमा करताय नवीन सैराटलेला. फार सुंदर. खरं आहे की खोटं आहे रे? खरंय खरंय करतोय सिनेमा करतोय. मस्त. मग मी ठरवलंय की आर्चीचा रोल मीच करणार. आणि मी परशा. साडी घातली ना. मग हवा योजनेमध्ये सगळे पुरुष साड्या घालतात. मग परशा साडी घालून केलं तर काय हरकत. कोठारीजी राव धने. ओ माय गॉड नॉनसेन्स. मी होणार परशा. परशा. ओ काय चालू आहे तुमचं. अरे कळले रे. ओके ओके. तुम्ही सुरू करा. याच चालू राहील. Okay, damn it. I'll sleep very well. मी सांगणार तुम्हाला कोण होणार परशा आणि कोण होणार आर्ची हे मी तुम्हाला सांगा ॲज अ डिरेक्टर. ओके लेट माय डिरेक्टर गॉगल हियर. Yes, sir. Yeah, right now. Okay, पण माझा सगळ्यात आवडता नट कुठे आहे? कोण? लक्ष्मीकांत बेर्डे. माझा सगळ्यात आवडता नट कुठे आहे? कोण? लक्ष्मीकांत बेर्डे. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. हा राजा आता होणार आहे मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. अंगात आलं. बोल तुला कुणी झपाचंय. बोल कुणी झपाचंय. तात्या हे शिवी देऊ नकोस. तात्या काय म्हणतोस मला. मी काय तात्या विंचू. काय केलं तात्या विंचू. तात्या विंचू. महेश तात्या. एक मिनिट शांत हो आणि काय झालं ते नीट मला समजून सांग. राईट नाउ हिअर ऑन. महेश मी तात्या पट सोहा इथपर्यंत. अरे आता मधल्या जागा काय मी भरू काय. लक्षात मला सरळ सांग काय झालंय ते. महेश मी अंतरातनं धावत होतो. तात्या माझ्या मागे लागला. मी पुढे तात्या मागे. मी पुढे तात्या मागे. मी पुढे तात्या मागे. ओके ते कळलंय. तुम्ही पुढे मागे होता. पुढे काय. पुढे तात्या गेला. अरे तात्या पुढच्या पुढे निघून गेला आणि मागे मी धावत आलो. महेश मी खूप वाचून आलो रे. पण तू वाचलास त्याने बघितलं असतं मग तुला. मग मी जोरात धावलो असतो. आणि तोही जोरात धावला असतो. मग मी अजून जोरात धावलो असतो. आणि तोही अजून जोरात धावला असतो. मग मी झाडावर चढलो असतो. तोही झाडावर चढला असतो. मग मी झाडाच्या शेंड्यावर गेलो असतो. तोही शेंड्यावर गेला असतो. मग मी झाडाच्या टोकावर गेलो असतो. तोही टोकावर गेला असतो. अगं डुचके तू कुणाच्या बाजूने आहेस. तू कुणाच्या बाजूने आहे. सरकारच्या. ब्लॅक मनी जप्त झालीच पाहिजे. आधी हिला जप्त करा. ब्लॅक मनी सारखी आडवी येते. नाव काय ग तुझं. अवडक्का. अगं बेवडक्का माझा. ओके तू अजिबात काळजी करू नको. आपण तात्या विंचूचा खात्मा करू. अरे बापरे तात्या विंचूपेक्षा हाच डेंजर दिसतोय.
अजिबात काळजी करू नको. आपण तात्या विंचूचा खात्मा करू. तात्या विंचू मेला नाही तरी चालेल, पण ह्या कोठारेंमधला हा तात्या विंचूचा किडाल मेला पाहिजे. मेला की काय बघू. अरे बापरे, हा बघ. एक मिनिट लक्षा. मला सांग तात्या विंचू तुझ्या मागे का लागला? महेश कारण मी त्याचा फोटो काढला. फोटो काढला? कुठून, कसा? त्याच्या खिशातून काढला. महेश मूर्ख माणसा, तुझ्या मागे लागला तर काय करणार आहेस तू? अरे तात्या विंचू, आता आपल्याला घाबरायची गरज नाहीये. आता तात्या विंचू इथे येऊ शकणार नाहीये. जर का तो इथे आला तर आपण सगळे मिळून त्याला मारून टाकू. भगिनी भागवतरी येऊन या. हो मस्त. काय बोला? काय बोला आता? काय बोला? हे तात्या विंचू कधी येऊ शकणार? कोण आहेस? कोण आहेस? मी आलोय. मी तुझा बाप. अरे पप्पा, तुम्ही एवढे लहान कधी झाला? शानपणा करायचं नाही माझ्याशी. नाही. मी तात्या विंचू. हो भगिनी भागवतरी येऊन या. बघमासे आलीस तर आलीस, नाही तर गेली सुडत. हो येऊन या. हो अरे दातरी घासून यायचे. मला असं कळलंय की तू एक सिनेमा करतो. सिनेमा? हा, मी सिनेमा करतोय, पण तू काय करणार आहे? मी सिनेमाचा हिरो. हे घ्या. हे काय? दम्याला बरं असतं. अरे मी तुम्हाला ओळखलं. निळू फुले. वा वा. माझ्यासारखेच आहे. तुझ्या सिनेमामध्ये मी करणार मेन रोल. कुठला? परशा. अरे हा परशा कमी आणि पारोशा जास्त वाटतोय. अरे हाऊ वुड यू डू? आय डू यू द परशा इन द स्किन माय लव. फार जास्त झाला इंग्लिश. शॉक आहे. नो प्रॉब्लेम. मी तुला परशा कसा करू? तू एक काम कर, तो आर्चीचा बाप. मला येतं मला डायलॉग पण पाठ आहे. कुणाच्या बुडाखाली किती काय वास? नाही कुणाच्या बुडाखाली किती अंधारे मला माहिती आहे. कुणाच्या बुडाखाली किती मी वाट केलेलं आहे. मी करतो. ओके नाउ लेट अस स्टार्ट अ सीन. आता माझ्या चित्रपटामध्ये परशा असणार आहे लक्षा. महेश आय लव्ह यू महेश. कुणाच्या बुडाखाली किती अंधारे मला चांगलं पाहिजे. माझं पाठ आहे. तुझा बाबा पाठ आहे. आणि आरची असणार केसारे. कुणाच्या बुडाखाली किती अंधारे माझी मुलगी. आर्चीचा रोल करणार. मला सगळे डायलॉग पाठ आहेत आणि मी सगळ्यात फिट आणि फाईन आहे, त्याच्यामुळे मी आर्ची आहे. आणि मी तू बाळ्या. आवा कसं दिसेल ते बाळ्या? नॉट बाळ्या म्हणजे तू आरचीची बाळ्यापणाची मैत्रीण. बालपणीची मैत्रीण. आणि मी नको. आम्ही दोघी बरे. आणि तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कोठारेची राव धने. आम्ही काय करतोय? अशोक तू सल्या. बरोबर आहे. आधी शिकाय देतं म्हणजे काय? सल्या तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. सल्या. कुणाच्या विजय तू बाळ्या. For your kind information, बाल्या नाही बाळ्या. You know? Yes. Now start the scene of my film. आर्ची आणि परशा इथे ओवेरीवर बसलेले आहेत. परशा ओवेरीमध्ये उडी टाकतो. अरे बापरे. तो एक काम करायचं. तो आर्ची आले रे आले हा तुझा डायलॉग आहे. ओके. Oh my God. तुझा डायलॉग आहे. तुला बोलायचं आर्ची आले रे आले. ओके. एक मिनिट. अशोक
आणि अडक्का तुम्ही बोलत बसला आहात. ओके नाव ऍक्शन. आजपर्यंत तुला काही मागितलं नाही मी, पण आता शेवटचं मागतो. आमच्याशी लग्न कर. नक्की करेन, नक्की करेन. तिला तुझी वहिनी करेन मी. श्रीरामपूर मध्ये आरची दाखल. अरे आज की ताजा खबर श्रीरामपूर मध्ये आरची दाखल. आज की ताजा खबर. अरे इंग्लिश पेपर मध्ये मराठी बातमी कशी आहे? यू वॉट नॉनसेन्स यार. ओके ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. बसते मी. बस ना. खरं सांगते मी, मला कधीच असं वाटलं नव्हतं की तू इथे एकटा येशील. अरे बापरे, म्हणजे किती जणांना बोलवलंयस? तसं नाही रे. खरं सांगू तुला, मला नेहमी असं वाटायचं की आपलं एक घर असावं, त्या घरात एक स्वयंपाकघर असावं, त्याच्या समोर मी गॅसच्या इथे बसून रेस्टॉरंट मध्ये फोन करून जेवण मागवावं खरंच, आणि ते आपण दोघांनी गरम करून खावं. छान वाटलं असेल ना. असं तू घाबरू नकोस, हिला वहिनी करतोच मी तुझी. तुझा हात किती नरम आहे. मी सांगू माझ्या मनात काय येतंय आता? काय येते तुझ्या मनात? काय मला असं वाटतंय की आता मी तुझा इथे गोड गोड एक एक सुंदर असा तुला सोडलं नाही, मी तुला सांगितलेलं होतं मला तू त्या जेवू नकोस. आता 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 बहिणी भागव तरी येऊन या. आता माझा जॉब कर नको, जॉब कर नको. आता आता माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा हे बघ, माझा आत्मा किशोरी म्हणते, किशोरीचा आत्मा आमचं ठरलंय नाही. नाही आता माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. ते कसं होणार आहे? कसं होणार? माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. नको. हा माझा आत्मा आता तुझ्यात. माझ्या आत्मा महेश 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 थोडा वेळ थांब. ओम पट स्वाहा. माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम बघा बुगे बघा बुगे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे हसून हसून पोट दुखलं, वाट लागली ॲब्सोल्युटली कमाल. आणि लक्ष्याची खूप आठवण झाली. वा वा, लक्ष्याची खूप आठवण. प्रेमाताई, इकडे सुद्धा एक प्रेमाताई आम्ही आवडक्का म्हणून आणलेल्या होत्या. कशा वाटल्या तुम्हाला? दुसरी आवडक्काच वाटली मला. मी म्हणतोय की तुम्ही हे सगळेजण आणलात, पण आज मला पहिल्यांदा एक आणखीन एक विजय पाटकर तुम्ही दिलाय. सुपर्ब. त्याला जाऊन भेटलो मी आणि खरं मला आता आनंद असा वाटतोय की मला वाटते माईम ही जी एक आपली ॲक्टिंगचं स्कूल आहे ते परत जिवंत होईल याचा मला आशा आहे. आणि आणि दुसरं म्हणजे की एक अस्सल प्रभावळकर आज तुझ्यात पाहिलं बाबा. थँक्यू. काय अप्रतिम आवाज. वा वा वा, व्हेरी नाईस. आता किशोरीताईंना विचारतो, तुमचा हा गेटअप नॉस्टॅल्जिक झाला असाल तुम्ही हा बघून, आणि आवाज कसं काय तू मॅनेज केलं? जरा दोघी सेम बोलायला. खरंच मी याला म्हटलं की मला
अगं मी कुठं पब्लिकमध्ये बोलूच नाही शकत माहितीये, सगळे माझा आवाज ओळखतात. नाही पण सुपर, खूप छान केलंस. वा वा. निवेदिता ताई, हे अशोक मामा कसे वाटले? नाही तो फारच छान करतो. तुम्ही सगळेजण यू ऑल आर टू गुड, फॅन्टॅस्टिक. म्हणजे 2 मिनिटात निलेश मी ओळखलं नाही की तू आहेस. आवाज याला म्हटलं कोण बोलतंय तिकडनं. इट डिडंट स्ट्राईक मी की तू इतका फॅन्टॅस्टिक आवाज लावलात. कुशल, यू आर ऑलवेज सटल, यू आर अमेझिंग. मी तुझं सिरियस रोल पण बघितला एका सिनेमामध्ये आणि तू खूप छान ॲक्टर्स आहे. निलेश, इट इज ग्रेट क्रिएशन बाय यू. थँक्यू. की तुझ्या डोक्यात नाही येते ना, मला वाटते कोठारे साहेब आहेत, दुसरे कोठारे सचिन निगावकर आहेत. हे फार मोठे आहे आणि ही फारच मोठी कॉम्प्लिमेंट तुम्ही त्यांच्या समोर दिलीत. पण मी म्हणेल तसे कोठाऱ्यांच्या बरोबर तगडे शिलेदार होते तुमच्यासारखे, तसे हे तगडे आहेत म्हणून कुठेतरी हे होत आहे. आता येणार आहे महेश कोठारे यांच्याकडे. त्याचं माझ्यावरचं इतकं प्रेम होतं आणि तो माझ्यावरती इतका म्हणजे प्रेम करायचा माझ्यावर की तुला सांगतो, धडाकेबाज हा चित्रपट जेव्हा मी शूटिंग करत होतो त्या दरम्यान त्याला एक फार मोठा ब्रेक मिळाला, मैंने प्यार किया. आणि त्याच्या आधी माझं लास्ट चित्रपटाचं गाणं होतं शूट, आणि त्या गाण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेवरतीच गाणं होतं. ते गंगारामचं जे गाणं आहे जे मी आता मगाशी वाजवलं, त्या या गाण्याची शूटिंग होतं. आणि ते गाण्याचं शूटिंग संपलं का पिक्चर दी एंड होता. कोल्हापूर तुला माहिती आहे, कोल्हापूरमध्येच लाईट जायचे, मग आम्ही क्रिकेट खेळायचे. तर ह्या वेळेला लाईट असे बराच वेळा गेले आणि काही केलं ते गाणं पुरं होत नव्हतं आणि माझं ब्लड प्रेशर वाढायला लागलं. यार मला कळलं ना, आता मी लक्षाला कमिट केलं, लक्षात एवढा मोठा चान्स आय कांट, म्हणजे एक दिवस सुद्धा त्याला कसं मी सांगू का एक दिवस एक्स्ट्रा कर म्हणून. त्यांनी ते ओळखलं. तो माझ्याकडे आला, महेश तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सूरज बजाटिया, राजश्री तेल लावत गेले, माझ्यासाठी तू महत्वाचा आहे. तो हे बोलल्यामुळे माझं टेन्शन जे संपलं, पण नशिबाने आमचं काम पण लवकर संपलं आणि तो जाऊ पण शकला. वा. तर लक्षा, आय सॅल्यूट यू. क्या बात. वा वा. आता येणार आहे विजय पाटकर सर तुमच्याकडे. माझ्या मते लक्ष्मीकांत माझा लक्षा मोठा भाऊ होता. खरंच मोठा भाऊ होता अशाचसाठी की माझा मोठा भाऊ, मधला भाऊ माझा, आणि लक्ष्मीकांत एकत्र शाळेत होते. हो. त्यानंतर एकत्र कॉलेजला होते. त्यामुळे मला तो पहिल्यापासून ओळखत होता. आणि त्यात मी जवळ राहायचो, म्हणजे तो कुंभारवाडा आणि मी भेंडी बाजार. म्हणजे प्रयोगाला जाताना वगैरे तो एवढं प्रेम, ये रे का कशा जायचं ट्रेननी वगैरे, हा टॅक्सीने जायचा. शिवाजी मंदिर पार्ल्यापासून टॅक्सीने जायचा. एक जे 5-7 मिनटं मला उशीर झाला, रस्त्यावर लक्ष्मी वाट बघत होता त्याची स्टाईल मोठे डोळे करत. मी आलो, चला चला, मग कानाखाली आवाज काढला त्यांनी. अरे बापरे. बरं रस्त्यात स्टार झालंस तू, स्टार झालंस का? तुझ्यासाठी मी 7 मिनटं वाट बघतोय. माझ्यासाठी नाही, वेळ महत्त्वाची आहे. तेव्हापासून एक वेळ असं म्हणत नाही, तेव्हापासून वेळेत यायला लागलो. हे का पण वेळेचं महत्त्व कळलं. आणि महेशसुद्धा सांगेल कारण मॅक्झिमम फिल्म स्टेशनवर गेलं हे कोआर्टिस्ट सांगतील. आज इंडस्ट्रीमध्ये वेळेत येणारे 2च ॲक्टर मी छाती ठोक सांगू शकतो. एक अशोक सराफ, दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे. आता येणार आहे किशोरीताई तुमच्याकडे. तुमच्या मते काय आहे लक्ष्मीकांत बेर्डे? मी जेव्हा या क्षेत्रात आले, माझा पहिला सिनेमा होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आणि त्यात तो माझा हिरो होता. म्हणजे लक्षा ह्या करिअरचा माझा फर्स्ट हिरो. आणि तो म्हणजे त्याच्याबद्दल मी ऐकत होते फक्त, तू ज्याच्याबरोबर काम करतेस ना तो 22 पिक्चरमध्ये काम केलं त्याने. म्हटलं बरं, सुपरस्टार आहे तो मराठी सिनेमाचा. म्हटलं बरं, 22 मुलींना त्यांनी इंट्रोड्यूस केलं प्रत्येक सिनेमात. म्हटलं रिपीट नाही केलं का कोणाला? मी पण इंट्रोड्यूस होते त्याच्याबरोबर, रिपीट करेल ना तो पुढे कधी. तर त्याच्याबरोबर एक छान किस्सा घडला होता. मी माझा पहिला सिनेमा, हिरोईन लुना घेऊन चालली आहे जंगलातनं, ते पण वसईच्या जंगलामध्ये असं काहीतरी शूटिंग होतं. नकली गुंड त्याने भाड्याने मागवली होती आणि तो हिरो म्हणून त्यांच्यावर अटॅक करणार आणि मला वाचवणार. आणि गेले, थांबले, गुंड आली आणि मी आपलं बचाव 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 ओरडतीये. तर तो कट कट कट, अगं हा हिंदी सिनेमा नाही आहे, मराठी सिनेमा, वाचवा वाचवा ओरडायचं होतं.
टॉन्टिंग वगैरे पण अच्छा. असायचं. पण निवेदिता म्हणाली तसं निरागस असल्यामुळे ना कोणाला काही वाटायचंच नाही. म्हणजे अरे ही आली बघ रशियन आली तिच्याकडनं फार मराठीची अपेक्षा करू नका वगैरे असं म्हणायचं. पण मला ते अजिबात कधी वाटलं नाही त्याच्याबद्दल काही वाईट. यू आर सच अ डार्लिंग. आज आम्ही मिस करतोय खरं तर मामांना. अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. लक्ष्मीकांत बेर्डे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एक हरहुन्नरी नट. आपल्याभोवती सतत माणसांची गर्दी असली पाहिजे हा त्याचा अट्टहास. आणि तो माणसं जमवायचा. त्याचं वागणं, त्याचं बोलणं हजरजबाबी एक नंबरचा. त्यामुळे काय होतं, तो माणसं त्याच्याकडे जमायची, त्याच्याबरोबर राहायला नेहमी उत्सुक असायची. हा त्याचा अतिशय प्लस पॉईंट होता. हा साहित्य संघात नोकरी करायचा त्यावेळेला तो नट होईल अशी कुणालाही कल्पना नव्हती. एक जिद्द, आणि या जिद्दीनं आपण नट होणार, आपण याप्रमाणे होणार. त्यावेळी त्याचा आदर्श म्हणजे मी. आणि त्याच्यानंतर त्याने ठरवलं की मी होणार तर एक दिवशी मी ह्याच्यासारखंच होऊन दाखवणार असं त्यांनी बोलून दाखवलं लोकांकडे. हे मला नंतर कळलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी निश्चित बोलून दाखवल्याप्रमाणे केलं. त्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. अशी ही बनवाबनवीमध्ये केलेली ती बाईच्या ड्रेसमध्ये त्यांनी केलेला जो परशा जो होता हा कुणालाही न विचारता येणाऱ्यासारखा होता. म्हणजे असा एक रिस्ट्रेंड ज्याला एक कॉमेडी म्हणू आपण. लक्ष्मीकांत बेर्डेचा कुठला रोल म्हणता येतं कुठंतरी तर मला आवडणार त्याचा तो रोल. असा माणूस मला तरी कधी दुसरा मी कोणी पाहिलेला नाही. त्याच्या जाण्याने मात्र मी एक चांगला मित्र गमावला याबद्दल मात्र निश्चित मला म्हणता येईल. तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा लक्षा मामांचे काही फॅन आलेले आहेत. बघूयात त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आहे तुमचं. माझं नाव दीपक सुतार. दीपक काय बोलायचं आहे तुम्हाला. मी लक्ष्मीकांत बेर्डेंचा खूप मोठा फॅन आहे. वा. त्यांचे सगळेच चित्रपट मी बघितलेत. त्यांच्यासारखा विनोदी अभिनेता बनायचं असेल त्याच्यासाठी काय करावं लागेल. क्लीन शेव करायला पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की चला मी जाहिरात सुरू केली, तसं नाही आहे. त्याच्यामागे खरंच लॉजिक असतं. काय की तुम्ही नीट बघाल तर विनोदी अभिनेत्याला एक्सप्रेशन्स जास्त द्यायचे असतात. ते एक्सप्रेशन्स निरागस हवेत. जेवढा विनोद निरागस तेवढा तो जास्त काळ टिकतो. जसा की लक्षा मामांचा विनोद होता. ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. कदाचित तुमचा विनोद जास्त आवडेल लोकांना. का नाही करत दाढी. सर भीती वाटते. आता आमच्या कार्यक्रमात एवढं आम्ही सांगतो तरी तुम्हाला भीती वाटते म्हणजे गंमतच आहे राव यांची. असू द्यात. तुम्हाला जिलेट तर्फे मिळणार आहे एक गिफ्ट हॅम्पर. घेऊन या. जिलेट तर्फे तुम्हाला मिळतंय हे जिलेट गार्ड. आता करा सुरक्षित दाढी न कापता. तर मंडळी आजच्या भागामध्ये लक्षातला लक्षा या विषयाअंतर्गत हे सगळे आपले पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. आणि कसं आहे लक्ष्मीकांत बेर्डे हा विषय एका भागात संपणार नाही आहे. तो अनेक एपिसोड असाच चालू राहू शकतो. त्यामुळे या सगळ्या माझ्या पाहुण्यांना मी विनंती करणार आहे की कृपया तुम्ही उद्यासुद्धा आमच्याबरोबर या भागात असा. यांच्याचबरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका जिलेट मार्क 3 चला आवा उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनय बेर्डे यांच्यासाठी. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. हा राजा आता होणार आहे एफोर्स आले. एफोर्स एफोर्स काय हो. हे वेफर्स. हे कशासाठी वेफर्स. हे काय काय कसं आहे सकाळचा चहा म्हणू नका, दुपारचं जेवण म्हणू नका, नाश्ता म्हणू नका, रात्रीचं जेवण म्हणू नका. यांना वेफर लागतातच. मच्छी मटण खायचं असलं तरी बाजूला वेफर्स पाहिजे.